नर्सिंगकडून खूप मोठी अपडेट आलेली आहे. ती अपडेट म्हणजे काय, जे तुमचं डॉक्युमेंटेशन नॉर्मलायझेशन आहे. म्हणजे काय, तुम्हाला आता डॉक्युमेंट नॉर्मलायझेशन काय आहे हे आपण पूर्ण, ही खूप मोठी PDF आहे. तुमचे मार्क वर्सेस पर्सेंटाइल काय असणार आहेत, पूर्ण प्रोसेस ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगितली जाईल. व्हिडिओला थोडी स्किप नका करू, कारण तुम्ही व्हिडिओला थोडं जरी स्किप केलं तर तुम्हाला माहिती प्रॉपर मिळणार नाही, अर्धवट नॉलेज मिळणार. मग त्याच्या बेसिसवरती तुम्ही प्रॉपर वेगळाच काहीतरी गेस काढाल. आणि ज्यांनी कोणी अजून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल त्यांनी आताच्या आताच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, हा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी अपडेट आपल्या ग्रुपवरती प्रोव्हाइड होतात. त्यानंतर आपण व्हिडिओ बनवत असतो. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, कुठलीही नवीन अपडेट असेल किंवा ज्या प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ बनवणं तर पॉसिबल नसतं, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही व्हॉट्सअपवरती अपडेट केली जाते जेव्हाची तेव्हा. त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. आता बघा, हे काय बघा, नोटीसचा टायटल काय, डॉक्युमेंट ऑन नॉर्मलायझेशन फॉर MS नर्सिंग. म्हणजे काय, जे तुमचं MS नर्सिंगचं नॉर्मलायझेशन होणार आहे त्याच्या रिगार्डिंग ही आहे. म्हणजे नॉर्मलायझेशन कसं होतं, किती शिफ्टमध्ये पेपर झाला, कितीचा टॉपर आहे, हे सर्व काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. आता मी फक्त तुम्हाला मेन कंटेंट सांगतो, कारण एवढी PDF जर वाचायची म्हणलं तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे मी जे तुम्हाला महत्त्वाचे जे मुद्दे आहेत, टाइम वेस्ट न करता जे महत्त्वाचे मुद्दे आहेत तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. तर सगळ्यांनी काळजीपूर्वक व्हिडिओ बघा आणि पूर्णपणे समजून घ्या. आता नॉर्मलायझेशन म्हणजे काय, तुमचा एखादा पेपर आहे तर किती शिफ्टमध्ये कंडक्ट झालेला आहे, ते किती हे आहेत, म्हणजे स्टुडंटने अपेअर केलं, हे सर्व काही तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसून जाईल. आता बघा, म्हणजे कसं असतं नॉर्मलायझेशन, म्हणजे जे तुमची शिफ्ट आहे XYZ, म्हणजे 6 मेची मॉर्निंग, आफ्टरनून आणि 7 मे अशा 3 शिफ्टमध्ये तुमचा पेपर झालेला आहे. त्याच्यामध्ये टॉपर कितीचा आहे, लोअर कितीचा आहे, त्याच्या अकॉर्डिंग तुमचं हे पर्सेंटाइल काउंट केलं जातं, त्यालाच बोललं जातं नॉर्मलायझेशन. आता बघूया नॉर्मलायझेशन कशा पद्धतीने होत असतं. आता इथं सांगितलेलं आहे की पर्सेंटाइल हे तुमच्या पर्सेंटेज नुसार नसतं. आता जसं बऱ्याच जणांना प्रश्न असतो की सर मला 65 पर्सेंटाइल पडले, म्हणजे मला 65 पर्सेंटाइल पडले, म्हणजे मला 65% आहे का, तर तसं बिलकुल नसतं. पर्सेंटेज इज इक्वल टू पर्सेंटाइल बिलकुलही नसतं. त्याच्यामुळे काय करायचं, तुम्हाला पर्सेंटाइल जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आता सगळ्यांना माहिती आहे की तुमची एक्झाम ही 3 शिफ्टमध्ये कंडक्ट झालेली आहे. किती, 3 शिफ्टमध्ये. तर Day 1 मध्ये 2 आणि Day 2 मध्ये 1. तर त्याला आपण B1, B2, B3 असं नाव दिलेलं आहे CET सेलने. तर आता बघा, हा टेबल तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने आहे. आता सेशन म्हणजे काय, तुमचं किती सेशनमध्ये, जसं की तुमचे पहिलं सेशन, दुसरं सेशन, तिसरं सेशन, 3 सेशन म्हणजे तुमचं ते बॅच. आता इथं Day 1 इथं थोडं मिस्टेक झालेली आहे, Day 2 पाहिजे, आणि B1 म्हणजे बॅच 1, बॅच 2, बॅच 3. आता अब्सेंट स्टुडंट, पहिल्या बॅचला किती स्टुडंट अब्सेंट होते, 150 स्टुडंट अब्सेंट होते. प्रेझेंट किती होते, 2249. त्याच्यानंतर टोटल स्टुडंट किती होते, 2399, म्हणजे जवळपास 24 स्टुडंट. आणि त्या शिफ्टचा टॉपर कितीचा आहे, 92चा टॉपर आहे. 92 म्हणजे 92चा टॉपर आहे. आणि लोअर कितीचा आहे, म्हणजे एकदम 92चा जर टॉपर असेल तर सगळ्यात कमीत कमी स्टुडंटला किती मार्क आहेत, एकच मार्क आहे एका स्टुडंटला, म्हणजे टॉपर इतक्याचा आणि लोअर इतक्याचा. आता सेकंड शिफ्टमध्ये तेच बघा, अब्सेंट किती आहेत, 186, प्रेझेंट किती आहे, 2272. त्याच्यानंतर टोटल कॅन्डिडेट किती आहे, 2458, आणि टॉपर कितीचा आहे, 51, आणि लोअर कितीचा आहे, 0चा. त्याच्यानंतर हेच बघा, आता तिसऱ्या शिफ्टमध्ये किती, 215 स्टुडंट अब्सेंट आहेत, 2216 स्टुडंट प्रेझेंट होते, आणि 2400 टोटल स्टुडंट होते. त्याच्यातला बी टॉपर कितीचा आहे, 91 मार्कचा. लोअर कितीचा आहे, 0 मार्कचा. हे झालं तुमचा ओव्हरऑल डाटा की किती स्टुडंटने एक्झाम दिली, किती टॉपर आहे, किती स्टुडंट अब्सेंट होते, किती स्टुडंट प्रेझेंट होते, कमीत कमी मार्क किती स्टुडंटला आहेत. आता बघा मेथड ऑफ, आता जे तुमचा हायस्ट रो आहे, म्हणजे प्रत्येकाला टॉपर कितीचा आहे, आता प्रत्येक रो मध्ये तुमचा टॉपर कितीचा आहे त्याच्या अकॉर्डिंग तुमचं इम्प्लिमेंटेशन होत असतं, म्हणजे तुमचं जे पर्सेंटाइल काउंट केलं जातं. आता बघा, आता हायेस्टचं जर आपण बघायला गेलं तर आता हे बघा, 3 शिफ्टमध्ये हायेस्ट कितीचा आहे, पहिल्या शिफ्टमध्ये 92चा, दुसऱ्या शिफ्टमध्ये 91, आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये 91. आता बघा, टोटल स्टुडंट किती होते, 2249, 2272 आणि 2216 अशा स्टुडंटने एक्झाम दिलेली आहे. तर आता बघा, ज्या स्टुडंटला आहे, आता प्रत्येक शिफ्टचा, आता असं नाही की 91 आहे, 92 आहे, प्रत्येक शिफ्टचा टॉपर हा म्हणजे त्याला 100% आहे. म्हणजे त्याने 2216 स्टुडंट किंवा 2272 किंवा 2249 स्टुडंटला मागे टाकलेला आहे, म्हणजे त्याला 100% म्हणजे ते टॉपर आहे असं असतं. हे तुम्हाला टॉपरचं समजलं. आता लोअरचं बघा, आता लोअरचं कसं आहे, त्याच्यानंतर हा टेबल बघा. आता तेच लोअर कितीचा आहे, पहिल्या शिफ्टमध्ये 1चा, दुसऱ्या शिफ्टमध्ये 0, आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये 0. समजलं. आता तुम्हाला लोअर कितीचा आहे. त्याच्यानंतर आता लोअरचं तुम्हाला एक मिनिट, लोअर आता बघा, आता इथं बघा काय म्हणतात, कॅन्डिडेट हू स्कोर्ड इक्वल ऑर लेस दॅन लोएस्ट आहे, म्हणजे इक्वल म्हणजे असे किती स्टुडंट आहेत किंवा किती कमी स्टुडंट आहेत की ज्यांना एकदम लोएस्ट मार्क आहेत. आता पहिल्या शिफ्टमध्ये 2 स्टुडंट असे आहेत की त्यांना एकच मार्क आहे,
त्यांच्यापेक्षा कमी नाही. मग त्या 2 स्टुडंटचं तसं आहे. म्हणजे आता बघा पहिल्या ह्याला आउट ऑफ होता, आता इथं किती 2249 आउट ऑफ 2 आहेत, 2 मार्क. त्याच्यानंतर आपलं मार्क जसं तुम्ही कॅल्क्युलेट करता की मला 86 आउट ऑफ 100 आउट ऑफ 86 असं असतं, तसं तुमच्या एवढ्या स्टुडंट आउट ऑफ एवढं. आता दुसऱ्या शिफ्टला किती होते तर 2 स्टुडंटच होते की त्यांना 0% आला. तिसऱ्या शिफ्टला किती 1 स्टुडंट आहे की त्याला 0 मार्क आहे. तर असं त्यांना किती 0% आहे, ज्यांना किती पर्सेंटाईल येणार 0% येणार. तर अशा पद्धतीने तुमचं शिफ्ट, लोअर आणि टॉपर. आता इथं तुम्हाला काय सांगितलंय, आता ह्याचं कसं केलं जातं. आता प्रत्येक बॅचचं वेगवेगळे शिफ्ट पर कॅन्डिडेट तुमच्या प्रत्येक सब्जेक्टचं बघितलं जातं. किती सेशनमध्ये झाले, किती सेशनमध्ये स्टुडंट होते, किती ॲबसेंट स्टुडंट, किती प्रेझेंट स्टुडंट, ह्याच्या अकॉर्डिंग होत असतं. आता बघा इथं पर्सेंटाईल काउंट करायचं म्हणजे काय, रो स्कोर. त्याच्यानंतर पर्सेंटाईल स्कोर सेपरेटली फॉर इच 3 सब्जेक्ट किंवा जेवढे काही तुमचे सब्जेक्ट आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असे टोटल सब्जेक्ट आहेत. तर आता इथं बघा टोटल पर्सेंटाईल जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर 100 मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ कॅन्डिडेट अपियर फॉर सेशन विथ रॉ स्कोर. म्हणजे रॉ स्कोर मध्ये किती स्टुडंट अपियर आहेत, इक्वल ऑर लेस दॅन T1. समजलं का. तर तशा पद्धतीने आहे. तर तुमचं म्हणजे T1 म्हणजे पहिल्या सेशनमध्ये, आणि त्याच्यानंतर डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट अपियर इन दॅट सेशन. म्हणजे टोटल नंबर ऑफ स्टुडंट किती आहेत, जसं की वरती तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने तुमचं पर्सेंटाईल काउंट केलं जातं. तसंच हे टोटल झालं. आता इच सब्जेक्टचं जर बघायचं असेल तर फिजिक्सचं पर्सेंटाईल काढायचं असेल तर हाच फॉर्म्युला फक्त फिजिक्सचं, केमिस्ट्रीचं काढायचं असेल तर केमिस्ट्रीचं, बायोलॉजीचं काढायचं बायोलॉजीचं, नर्सिंग ॲप्टिट्यूडचं, प्रत्येक सब्जेक्ट असं तुम्ही इंडिव्हिज्युअल काढू शकता. मग त्याच्या पद्धतीने तुमचं पर्सेंटाईल निघतं. आता त्याच्यानंतर आता पुढे बघायचं की तुम्हाला कम्प्लीट आता टोटल सीईटीचा स्कोअर किती आहे तुमच्या सेशननुसार. मग आता हे प्रत्येक शिफ्ट अकॉर्डिंग झालं. आता प्रत्येक शिफ्ट अकॉर्डिंगचं वेगवेगळं मग तुम्हाला जेवढे स्टुडंट आहेत, आता 2249 असतील, 2216 असतील किंवा 2272 जेवढे काही स्टुडंट आहेत प्रत्येकाचा एक सेपरेट असं 3 कॉलममध्ये मार्क वर्सेस पर्सेंटाईल बनलं जातं. आता इथे बघा जसं की आता एखाद्याचा तुम्हाला सांगितलं रोल नंबर 1, 2, 2. आता लास्टचा रोल नंबर काय असेल की इथं बघा दिसत असेल तुम्हाला 2249 आणि पहिल्याचा रोल नंबर किती आहे एवढा. तर आता बघा तर त्याला फिजिक्समध्ये 17 मार्क आहे. आता तो ओव्हरऑल 17 मार्क आहेत. म्हणजे कसं समजतंय का तुम्हाला की जर तुम्हाला फिजिक्समध्ये 17 मार्क आहेत पण बाकी सब्जेक्टमध्ये जास्त आहेत, म्हणजे तुमचं फिजिक्स जर 17 मार्क असतील तर तुमचं किती 89.2841 असं पर्सेंटाईल हा फिजिक्समध्ये बनणार आहे. किती फिजिक्समध्ये हे तुमचं पर्सेंटाईल बनणार आहे. तर बघा, आणि आता जर रोल नंबर 2 वाल्या स्टुडंटला किती 19 मार्क आहेत आणि 19चा स्टॉपर आहे त्या शिफ्टचा, तर त्याला किती 100% त्या सब्जेक्टमध्ये 100%. जसे की रोल नंबर 3 वाल्याला पण 19 मार्क आहेत. त्याच्यानंतर रोल नंबर 4 वाल्याला पण 19 मार्क आहेत. जसे की रोल नंबर 5 वाल्याला पण 19 मार्क आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या सब्जेक्टवर किती, असं नाही की तुमचा ओव्हरऑल टॉपर मध्ये जास्त असतो. आता 17 मार्कवाला जरी टॉपर असेल ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये त्याच्या शिफ्टमध्ये, तरी पण त्याला एखाद्या सब्जेक्टमध्ये कमी मार्क आहेत तर त्या सब्जेक्टमध्ये कमी पर्सेंटाईल असते. आता जसं की आता रोल नंबर 2244 वाला स्टुडंट आहे तर त्याला 3 मार्क आहे. 3 मार्क म्हणजे त्याचे किती 3.5571% आहे. आणि रोल नंबर 2245 आहे तर त्याला 2 मार्क आहेत, तर त्याला 2.44. असं प्रत्येक स्टुडंटला किती स्टुडंट मार्क आहेत असं सब्जेक्ट अकॉर्डिंग तुम्हाला केलं जातं. आता तसंच बघा केमिस्ट्रीमध्ये, आता केमिस्ट्रीमध्ये या स्टुडंटला जे टॉपर आहे त्याला किती मार्क आहेत 20 मार्क आहेत. 20 आउट ऑफ 20 मार्क आहेत, म्हणजे त्याला 100% त्या सब्जेक्टमध्ये केमिस्ट्रीमध्ये. सेकंड नंबर वाल्याला किती 19 मार्क आहेत तर त्याला किती 99.02. 16 मार्क वाल्याला 92 पॉईंट, तसं 16 मार्क वाल्याला 92.0 सेम पर्सेंटाईल असतं. जसे की आता 19 मार्क परत इथं चौथ्याला. आता तुम्हाला वाटत असेल की असं कसं काय कमी जास्त मार्क, त्या रोल नंबर वाल्याला तेवढे मार्क आहेत. म्हणजे किती, जे 5 नंबरचा स्टुडंट आहे ज्याचा रोल नंबर 5 आहे त्याला 19 मार्क आहेत केमिस्ट्रीमध्ये, तर त्याला किती पर्सेंटाईल झालं तर 99.0275 असं पर्सेंट आहे. आता तेच बघा बायोलॉजीमध्ये याला जे टॉपर आहे त्याला 99, त्याच्यानंतर जो 18 मार्क आहे त्याला 98, 17 मार्क आहेत 99, 16 मार्क आहेत 98. इथे चुकून 18ला 98 झालंय, ते थोडं टायपिंग मिस्टेक असू शकते. आता इथंच कमी केलं तर जसं तुम्हाला जसं एक्सप्लेन केलं तशा पद्धतीने 00. त्याच्यानंतर तसंच इंग्लिशचं बघा 18 वाल्याला 99% आहे, 16 वाल्याला 98, 18 वाल्याला परत 99, 18 वाल्याला परत 99, 15 वाल्याला 98. अशा पद्धतीने तुमचं मग परत खाली स्क्रोल केलं तर असं होत असतं. आता बघा परत नर्सिंग ॲप्टिट्यूड मध्ये 20 पैकी 20 स्टुडंट आहेत तर त्याला किती आहेत टोटल मार्क बघा, तर 100 20 पैकी 20 आहेत तर त्याला 100% 18 मार्क आहेत तर 99% 14 मार्क आहेत तर 92 14 मार्क आहेत तर 92 18 मार्क आहेत तर असं. तर प्रत्येकाचं वेगवेगळं असं प्रत्येकाचा. आता टोटल पर्सेंटाईल काउंट केलं म्हणजे आता इथे किती ओव्हरऑल हे तुमचे सब्जेक्ट वाईज झाला. आता टोटल मार्क किती आहेत बघा. टोटल मार्क म्हणजे काय, आता एखाद्या स्टुडंटला 92
मार्क आहेत, म्हणजे हायेस्ट त्याचे ऑल सब्जेक्टचे 5 सब्जेक्ट कॅल्क्युलेट केलं तर त्याला 92 आहे, तर 92 म्हणजे 100% त्या स्टुडंटला पडले त्या शिफ्टमध्ये. जर 90 आहे तर 90.99, 62, 81, 4 असं. 84 आहे तर 90.91, 84 आहे तर 90.91, 87 आहे तर 90.90. अशा पद्धतीने तुमचं मग जर आता तसंच खाली खाली गेलं आपण 98, 97, 96 म्हणजे जे काय असेल तुमचं 71, 72, 55 असं सगळं जर आपण शेवटी गेलं, ज्या स्टुडंटला टोटल मार्क 11 आहे तर त्याला किती 1% आहे. ज्या स्टुडंटला 8 मार्क आहे त्याला 1.23, 1.36, तर असा कमी 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 होत जातो. जसं की आता इथं बघा 1 मार्क असणाऱ्या स्टुडंटला 1.0067 असं पर्सेंट आहे. हे झालं तुमचं पहिल्या शिफ्टचं. आता दुसऱ्या शिफ्टचं बघा, दुसऱ्या शिफ्टचं पण काय की तसंच की ज्या स्टुडंटला प्रत्येक सब्जेक्ट वाईज आता 19 वाले 3 स्टुडंट आहेत तर 3 स्टुडंटला 100% आहे. इथं बघा प्रत्येक सब्जेक्टमध्ये मग टॉपर किती आहे, जर एका मार्काचा फरक 100% आहे, 99.98 अशा पद्धतीने प्रत्येक शिफ्ट आहे. तुम्हाला PDF आपल्या ग्रुपवरती प्रोव्हाइड केली जाईल. आता हे झालं तुमचं शिफ्ट अकॉर्डिंग. आता इथे बघा तुमचं शिफ्ट अकॉर्डिंग प्रत्येक शिफ्टचा झाला. आता हे बघा टोटल कंबाईन, आता जेवढे काही ऑल सेशन झालेले आहेत त्याचं कंबाईन जर पर्सेंटाईल काढलं तर आता ओव्हरऑल बघा, जे रोल नंबर 1 वाला आहे, रोल नंबर 1 वाल्याचं किती आहे, जसं की तुम्ही बघितलं असेल पहिल्या कॉलम मध्ये आपल्याला होतं की 19 म्हणजे दुसऱ्या कॉलम मध्ये, म्हणजे इथं बघा आता इथं तुम्हाला किती, ह्याला 19 मार्क आहेत. म्हणजे हा टॉपर आहे का त्या सब्जेक्टमध्ये? हो, कारण इथे बघा ह्या कॉलम मध्ये 17 मार्कवाला टॉपर आहे. म्हणजे तो किती, जरी तो त्या शिफ्ट मध्ये जरी पहिला असेल म्हणजे किती, जर 92 मार्क असूनही तो जर टॉपर असेल पण त्याला किती ज्या सब्जेक्ट मध्ये मार्क आहेत, 17 मार्क आहेत. म्हणजे तो, आणि मग बघा आता ओव्हरऑल तुमचं किती शिफ्ट झाल्यात. फिजिक्स मध्ये कोण टॉपर आहे, 19 मार्कवाला टॉपर आहे. त्याच्यानंतर इथे बघा हा आपला ऑल ह्याच्यावरचा 19 मार्कवाला टॉपर आहे. त्याच्यानंतर 17 मार्कवाला. आता तुम्हाला विचार पडला असेल की ह्याला 19 मार्क कसे आहेत, तरी पण हा टॉपर आहे कारण तो त्या शिफ्ट मधला टॉपर आहे. म्हणजे जरी त्याला 89 जरी पर्सेंटाईल असतील फिजिक्स मध्ये पण तो त्या शिफ्टचा टॉपर आहे. तर इथं काय झालं, D1 आता 0101 म्हणजे की बॅच नंबर 2 मधला टॉपर, बॅच नंबर 1 मधला टॉपर. त्याच्यानंतर बॅच मधला 2 मधला किती आहे, देखून 3. मग आता बघा अशा पद्धतीने तुमचे किती मार्क आहेत. आता इथं मार्क बघितले जातात. 91 जरी असेल तर तो टॉपर आहे कारण त्याला ऑल सब्जेक्ट मध्ये गुड स्कोर आहे. और 92 वाला 100% आहे, 90 वाला 99% आहे, 86 वाला 99% आहे. हे तुमच्या शिफ्ट अकॉर्डिंग. हे तुम्हाला PDF पूर्णपणे असं मी समजून सांगितलं. आय होप मी तुम्हाला पूर्ण समजली असेल. कारण हे असं असतं जसं की आता तुमचं प्रत्येक शिफ्टचा टॉपर असं बघा, आता इथं 4 इथं तुम्हाला की डबल नंबर का दिसत आहेत. प्रत्येक शिफ्टचा टॉपरचा डबल नंबर असतो. फक्त ते अरेंज केलेलं जातं सिक्वेन्स अकॉर्डिंग. जसं की आता एखाद्या क्लासमध्ये 30 स्टुडंट आहेत, दुसऱ्या क्लासमध्ये 30 स्टुडंट आहेत आणि तिसऱ्या क्लासमध्ये जसं की आपण पाहिलेलं असं स्कूलमध्ये डिव्हिजन असतात. डिव्हिजन म्हणजे कशा, ABCD अशा डिव्हिजन आहेत. पण आता प्रत्येक डिव्हिजनचा टॉपर वेगळा असतो, बरोबर. प्रत्येक डिव्हिजनचा टॉपर जरी वेगळा असेल पण जर आपल्याला ओव्हरऑल स्कूलचा जर टॉपर काढायचा असेल, जर टॉप 15 काढायचे असेल, प्रत्येक जर डिव्हिजन मध्ये 100 स्टुडंट आहेत, 4 डिव्हिजन आहेत, 100 स्टुडंट आहेत म्हणजे 400 स्टुडंट. पण त्याच्यातून जर आपल्याला टॉप 10 काढायचे असतील, क्लासचे टॉप 10 वेगळे आणि स्कूलचे टॉप 10 काढायचे असतील तर काय करावं लागेल, सगळ्यांच्या मार्कनुसार अरेंज करावं लागेल की कोणाला किती पर्सेंटाईल आहेत. थोडं तशा पद्धतीने नॉर्मलायझेशन पूर्ण होत असतं. आय होप हा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ समजला असेल. मी जेवढं मला समजवता येतं त्या पद्धतीने मी समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सगळ्यात मेन मुद्दा, जर तुम्ही आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असतात तर तुम्हाला कन्फ्युजन असेल की सर हे असं कसं, एवढे स्टुडंट कमी कसं काय, हे काय 2200 स्टुडंट, एवढ्या स्टुडंट एक्झाम दिली का, असं कसं झालं सर, एवढे कमी स्टुडंट. मला बऱ्याच स्टुडंटचे मेसेज येते. तर त्यांना एक सांगायचं, तुम्ही हे नोट वाचा. हे नोट मध्ये काय दिले, द पर्सेंटाईल ऑफ टोटल शॅल नॉट बी द ॲग्रिगेट. म्हणजे हे काय, तुम्हाला हे फक्त पर्सेंटाईल हे सांगितलंय. आणि ते काय सांगितलं, हे फक्त एक्झाम्पल होतं. CET सेलने हे फक्त एक्झाम्पल म्हणून सांगितलेली गोष्ट आहे. हा ऑफिशियल डाटा नाही, ही फक्त एक्झाम्पल आहे, एक्झाम्पलच आहे. म्हणजे की 2000 म्हणजे टोटल 6700 स्टुडंट एक्झाम दिली का, टोटल कॅल्क्युलेट केलं तर आपण, आणि फक्त नर्सिंग मध्ये 16000 सीट आहेत तर 6700 स्टुडंट एक्झाम दिली का, असं बिलकुलही नाही. हे जाणून घ्या. हा डाटा फक्त एक्झाम्पल म्हणून CET सेलने प्रोव्हाइड केलेला आहे. हा डाटा ऑफिशियल नाही. ऑफिशियल डाटा तुम्हाला लगेच सांगणार आहे मी एका सेकंदात. तर ज्यांनी अजून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसेल केलं, ही PDF मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं. तर मी आता तुम्हाला ऑफिशियल किती स्टुडंटने एक्झाम दिली होती, प्रत्येक शिफ्टला किती स्टुडंट होते, हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. CETचा ऑफिशियल डाटा म्हणजे किती स्टुडंटने एक्झाम दिली, तुमचं पर्सेंटाईल काय बनेल, ह्या सगळ्या गोष्टी बघण्या अगोदर मी तुम्हाला आपल्या पेड काउन्सिलिंग बद्दल सांगणार आहे. कारण बाकी ही पेड काउन्सिलिंगची ऍडव्हर्टाईज झाल्याच्या नंतर तुम्हाला सर्व काही सांगितलं जाईल. आता ड्रीम मॅचरची पेड काउन्सिलिंग म्हणजे काय आहे, तुम्हाला आधीच आपण गॅरंटी म्हणून सांगितलेलं आहे की जर महाराष्ट्रामध्ये माझ्यापेक्षा जर तुम्हाला कुठलाही बेस्ट काउन्सिलर भेटला तर तुम्हाला तुमचं सगळं पेमेंट हे रिफंड केलं जाईल. आणि आपण
दरवर्षी फक्त 50 स्टुडंटच ऍडमिशन घेत असतो. तर यावर्षी पण फक्त 50 ऍडमिशन घेतले जाणार आहेत आपल्या पेड काउन्सिलिंग मध्ये. तर बघूया, आपल्या मागच्या वर्षी आपण 120 स्टुडंट पेक्षा जास्त ऍडमिशन करून दिले होते. म्हणजे 120 स्टुडंट पेक्षा जवळपास आपण 150 स्टुडंटचं केलं होतं. पण 120 स्टुडंट असे होते की ज्यांचं आपण फॉर्म फिलिंग स्वतः केलं होतं, डॉक्युमेंट अपलोड स्वतः केलं होतं, त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन सगळं काही हे आम्ही स्वतः करून दिलेलं होतं. आता बघा, त्याच्यानंतर आपले 43 स्टुडंट हे गव्हर्नमेंट कॉलेजला लागलेले आहेत. मागच्या बॅचमध्ये 120 पैकी 43 स्टुडंट हे गव्हर्नमेंट कॉलेजला लागले आहेत. त्याच्यानंतर 77 स्टुडंट हे टॉपच्या प्रायव्हेट कॉलेजला लागलेले आहेत. 77 स्टुडंट. तर आपल्या पेड काउन्सिलिंगचे फीचर्स बघा. आपण काय करत असतो, जे तुमचं पर्सनल म्हणजे प्रत्येकाला 1 to 1 पूर्ण प्रॉपर कन्व्हर्सेशन करत असतो. सगळ्यांसोबत आपण प्रॉपर विषयावर बोलत असतो, किती मार्क आहेत, कसे पर्सेंटाइल आहेत, पर्सनल गायडन्स प्रोव्हाइड करत असतो. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं कॉलेज सांगितलं जातं, तुमच्या प्रत्येक कॉलेजबद्दल सांगितलं जातं इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर तुम्हाला जे तुमचे हे आहे रजिस्ट्रेशन सुद्धा आम्ही स्वतः करून देत असतो. तुमचे डॉक्युमेंट सुद्धा आम्ही स्वतः अपलोड करतो. त्याच्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा आम्ही करतो. त्याच्यानंतर एवढंच नाही तर तुमचे कॅप राऊंडची लिस्ट आम्ही बनवून देत असतो प्रॉपर. तुमच्या पर्सेंटाईल अकॉर्डिंग, तुमच्या कास्ट अकॉर्डिंग, तुमच्या बजेटनुसार आम्ही तुम्हाला कॉलेज सजेस्ट करत असतो. त्यानंतर तुमचं ऑप्शन फिलिंग सुद्धा आम्ही स्वतः करून देत असतो. एक लिस्ट बनवलेली असते, त्या अकॉर्डिंग तुम्हाला चॉईस फिलिंग आम्ही स्वतः करून देतो. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक, आता हे पॉईंट मी तुम्हाला सांगितलं तर खूप मोठी ऍडव्हर्टाइजमेंट बनेल. त्याच्यामुळे हे पॉईंट रीड करा. आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आता सांगतो, आमच्यापेक्षा जर बेस्ट काउन्सिलिंग जर कुठे दिसली तर तुम्हाला तुमचं पेमेंट रिफंड केलं जाईल. आणि आपल्या काउन्सिलिंगची फीस फक्त 2499 रुपये आहे. ह्या खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करायचे किंवा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून तिथे मेसेज करायचा आहे. तर तुम्हाला काउन्सिलिंग ज्यांना जॉईन करायचे आहे त्याने आताच कॉन्टॅक्ट करा, कारण लिमिटेड सीट आहेत. ऑलमोस्ट सीट ह्या फिल होतच आलेल्या आहेत. ही शेवटची आपली ऍडव्हर्टाइजमेंट असणार आहे, कारण या ऍडव्हर्टाइजमेंटवर आपले पूर्ण ऍडमिशन हे फुल होणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचे, आताच काउन्सिलिंग जॉईन करायचं. जेवढी अफोर्डेबल आणि प्रॉपर गायडन्स वाली काउन्सिलिंग तुम्हाला ऑल महाराष्ट्रामध्ये कुठेच मिळणार नाही. जर मिळाली तर तुम्हाला तुमचे पैसे रिटर्न केले जातील. मला फक्त नॉर्मलायझेशन कसं होतं हे सांगितलं जातं. आता आपण बघू सीईटीचा ऑफिशियल डाटा काय आहे, कशा पद्धतीने आहे. हा डाटा तुम्हाला आता व्हिडिओ येईपर्यंत तुम्हाला हा डाटा बाकी सर्व प्लॅटफॉर्मवरती सीईटी सेलकडे अवेलेबल तुम्हाला दिसून जाईल. तर तुम्ही सीईटीच्या वेबसाईटवरती गेला तर तुम्हाला हा डाटा सर्व प्रकारे मिळून जाईल. आता बघा, टोटल इथे सीईटी सेलचा हा ऑफिशियल डाटा, एक्झामिनेशन तुम्हाला माहिती आहे 3 शिफ्टमध्ये कंडक्ट केली होती. तर बघा आता टोटल किती स्टुडंटने रजिस्ट्रेशन केलं होतं मी तुम्हाला सांगतोय. 47,727 या 728 समथिंग स्टुडंटनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. ऑफिशियल सीईटी सेलनी हे डाटा रिलीज केला आहे. किती? 47,000 स्टुडंटनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्यामध्ये 43,000 स्टुडंटनी एक्झाम दिलेली आहे. किती? 43,000. मागच्या वर्षी फक्त 26,000 स्टुडंटनी एक्झाम दिलेली होती. त्या अकॉर्डिंग जर तुम्ही बघितलं तर 17,000 स्टुडंट हे तुम्हाला वाढलेले आहेत. म्हणजे किती? 17,000 स्टुडंट वाढलेले आहेत. म्हणजे तुमचं ऍडमिशन कॉम्पिटिशन इतकं खतरनाक झालेलं आहे की बघा, आता तुम्ही 43,000 स्टुडंटनी एक्झाम दिलेली आहे. तर 43,000, आता बघा टोटल किती स्टुडंट आहेत. 43,000 स्टुडंटनी एक्झाम दिलेली आहे. आता बघा, तुम्हाला माहिती आहे की 3 शिफ्ट मध्ये एक्झाम झालेली आहे. 6 मे मॉर्निंग शिफ्ट 1, शिफ्ट 2, शिफ्ट 3 टाइम सुद्धा दिलेला आहे. तर पहिल्या शिफ्ट मध्ये जवळपास 14,410 स्टुडंट होते. पहिल्या शिफ्ट मध्ये किती? 14,410 स्टुडंट. आणि पहिल्या शिफ्टमध्ये हार्ड कोणता होता? फिजिक्स हार्ड होता आणि बाकी सब्जेक्ट हे मॉडरेट होते. हा सीईटीचा ऑफिशियल डाटा आहे, आम्ही कुठलीही फेक इन्फॉर्मेशन देत नाही. आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये बघा, दुसऱ्या शिफ्टमध्ये 14,410 स्टुडंटने एक्झाम दिलेली आहे. त्यामध्ये मॉडरेट होते, इझी स्कोरिंग होते, बायोकेमिस्ट्री म्हणजे हे होते बघा, आता मॉडरेटली इझी होते. आणि स्कोरिंग सब्जेक्ट कोणते होते? तर बायोकेमिस्ट्री. म्हणजे अकॉर्डिंग टू अदर शिफ्ट सेकंड शिफ्ट ही थोडीशी इझी आहे. आता बघा, त्याच्यानंतर 7 मेची शिफ्ट ही 14,466 स्टुडंटने एक्झाम दिलेली आहे. किती? 14,600 स्टुडंटने एक्झाम दिलेली आहे. आणि मॉडरेट आणि स्टँडर्ड एनसीईआरटी पॅटर्न नुसार म्हणजे सब्जेक्ट हार्ड शिफ्ट ही होती. आता टोटल किती? 43,286 स्टुडंटने एक्झाम दिलेली आहे. तर मागच्या वर्षी अकॉर्डिंग तुम्ही विचार करा की कॉम्पिटिशन कुठल्या लेवलवरती गेलेलं आहे. 17,000 स्टुडंट इन्क्रीज झालेले आहे ऑलमोस्ट. त्याच्यामध्ये जरी 16,000 सीट आहेत फक्त नर्सिंगसाठी, तर तुम्हाला एका सीटला किती कॅन्डिडेट आहेत बघा, 16 2 28. तर विचार करा, म्हणजे एका कॅन्डिडेट जर त्याच्यातले वगळले तर ऑलमोस्ट 2.5चं तुम्ही ॲव्हरेज काढलं. एका सीटला एवढं कॉम्पिटिशन आहे. तर फक्त गव्हर्नमेंटच्या 1180 सीट आहेत. किती? 1180 सीट आहेत फक्त
1180 सीट आहेत आणि कॉम्पिटिशन बघा तुम्हाला किती कॉम्पिटिशन आहे. तर ओव्हरऑल तुम्हाला कळालं असेल की प्रत्येक शिफ्टला 33.4, 33.3, 33.3 अशा पद्धतीने जर तुम्ही काउंट केलं तर पूर्ण 43,286 स्टुडंट आहेत. तर तुम्हाला मार्क वर्सेस पर्सेंटाईल सुद्धा काउंट केलेला आहे. सर्व गोष्टी तुम्हाला प्रॉपर सांगितलेल्या आहेत. आता बघा म्हणजे किती जर दरवर्षी किती मागच्या वर्षी सुद्धा 47,000 रजिस्ट्रेशन झालेले होते CET-चे, पण एक्झाम ही फक्त 26,000 स्टुडंटने दिली होती आणि कॅप राऊंड मध्ये उतरले होते फक्त 14,000 स्टुडंट आणि सीट होत्या 16,000. पण यावेळेस तसं बिलकुल होणार नाहीत, कारण तुम्हाला माहिती आहे की नीटचं काय प्रकरण झालेलं आहे. त्या पद्धतीने जर तुम्ही विचार केला तर 43,000 स्टुडंट आहेत एक्झाम देणारे. मागच्या वर्षी 26,000 होते, म्हणजे 17,000 स्टुडंट वाढलेले आहेत. जरी 30,000 स्टुडंट जरी तुमच्या रजिस्ट्रेशन केलं एक्झामसाठी, कॅप रजिस्ट्रेशनसाठी, तरी तुमच्या 16,000 सीट आहेत. तर तुम्हाला सीटसाठी किती झटपट करावी लागणार आहे विचार करा. 16,000 सीट, 30,000 32,000 कॅन्डिडेट असतील तर कॉम्पिटिशन खूप हाय होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काउन्सिलिंग जॉईन करणं खूप मस्ट आहे. तुमची एक मिस्टेक आणि तुमचं ऍडमिशन कॅन्सल. अशा पद्धतीने 0% क्रायटेरिया अजून लागू केलेला नाही, करतील ते आपण नंतरची गोष्ट ऍडमिशन ब्राउचरमध्ये बघू. त्यामुळे तुम्हाला प्रॉपर असं जिथे काही इन्फॉर्मेशन मिळेल तर आता चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त जे तुमचे नर्सिंग फ्रेंड आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की एक लाईक करा, एक कमेंट करा आणि ज्यांनी अजून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल आय होप, त्यामुळे तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या असतील. ऑफिशियल डाटा काय आहे, एक्झाम्पल काय होतं. बरेच स्टुडंट हा व्हिडिओ बघून बोलतील की ऑफिशियल डाटाला कम्पेअर करतील. मी सांगत आहे ते फक्त एक्झाम्पल होतं, हा ऑफिशियल डाटा आहे.